नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली. प्रस्तुत पाठात आपण भारत व ब्राझील या दोन्ही देशातील प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली यांचा अभ्यास आपण पाहणार आहोत. संपूर्ण भारताचा जर विचार केला गेला तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून एवढ्या कमी क्षेत्रफळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राकृतिक रचनेच्या बाबतीमध्ये भारतामध्ये विविधता आढळलेली दिसून येते. मग त्याच्यामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपसमूह असे अनेक प्रकार या भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये आपल्याला पाहायचे असलेले दिसून येतात. भारताचा जर विचार केला गेला तर भारताचे प्राकृतिक जे विभाग आहेत ते 5 प्रमुख प्राकृतिक विभाग पडलेले दिसून येतात. या विभागाच्या माध्यमातून आपल्याला त्यांची माहिती घ्यायची असलेली दिसून येते. या 5 प्रकारांपैकी पहिला जो प्रकार आहे तो हिमालय पर्वत. दुसरा जो प्रकार आहे तो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. तिसरा प्रकार जो आहे तो प्रामुख्यानं द्वीपकल्प असलेला दिसून येतो. चौथा जो प्रकार आहे तो किनारपट्टीचा प्रदेश. यामध्ये पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी असलेली दिसून येते. आणि पाचवा जो प्रकार आहे ते प्रामुख्यानं जी भारताची जी बेटं आहेत ती बेटं असलेली दिसून येतात. त्यालाच द्वीपसमूह असं संबोधलेलं दिसून येतं. अशा प्रकारे हे 5 प्रकार आपल्याला पाहायचे असलेले दिसून येतात. त्याच्या माध्यमातून आपण या भारताची जी प्राकृतिक जी रचना आहे त्या रचनेचा अभ्यास आपण करणार आहोत. भारताच्या प्राकृतिक रचनेचा जर विचार केला गेला तर सर्वप्रथम हिमालय. विद्यार्थी मित्रांनो, इथे टिपा द्या म्हणून किंवा कारणे द्या म्हणून काही प्रश्न विचारले जातात. यामध्ये हिमालयाचा जर विचार केला गेला तर हिमालयाची वैशिष्ट्ये कोणती अशा स्वरूपाचा प्रश्न 4 गुणांसाठी आपल्याला विचारला जाईल. त्यापैकी हिमालयाचं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे, हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते हिमालयाचं पाहिलं गेलं तर त्याचा विस्ताराच्या बाबतीमध्ये असलेलं दिसून येतं. हिमालयाचा जो विस्तार आहे त्या विस्ताराचा जर विचार केला गेला तर प्रामुख्यानं तजाकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून तर हिमालय पूर्वेकडे प्रामुख्यानं पसरलेला दिसून येतो. हे झालं हिमालयाचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते पाहिलं गेलं तर आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. चौथं वैशिष्ट्य भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरला आहे. अशी ही 4 वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेली दिसून येतात. पुन्हा एकदा मला सांगतो की हिमालयाची जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य पहिलं एक आहे हिमालय अर्वाचीन वली पर्वत आहे. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते तजाकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरला आहे. तिसरं वैशिष्ट्य जे आहे आशिया खंडातील ही एक प्रमुख पर्वत प्रणाली आहे. आणि चौथं जे वैशिष्ट्य आहे भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरला आहे. अशी ही 4 वैशिष्ट्ये या हिमालयाची असलेली दिसून येतात. आता हिमालय जी आहे ती एकच पर्वतरांग नाही आहे, तर त्यामध्ये अनेक अशा स्वरूपाच्या पर्वतरांगा समांतर अशा स्वरूपाच्या असलेल्या दिसून येतात.
भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला तर यामध्ये 3 पर्वतरांगा असलेल्या आढळतात. या 3 पर्वतरांगांच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला तर दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना सर्वात प्रथम दक्षिणेकडील जी पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेला नाव दिलं गेलं आहे शिवालिक रांग. ही जी पर्वतरांग आहे ती भारतातील सर्वात नवीन आणि अर्वाचीन पर्वतरांग म्हणून ओळखली गेलेली दिसून येते. मग आता शिवालिक जी पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेतून उत्तरेकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला लघु हिमालय, बृहद्द हिमालय, त्याला दुसरं नाव दिलं गेलं आहे हिमाद्री, आणि त्याच्यानंतर हिमालया पलीकडील ज्या रांगा आहेत त्या रांगा आढळलेल्या असतात. या सर्वांचा जो क्रम आहे तो क्रम पाहिला गेला तर अर्वाचीन ते प्राचीन अशा प्रकारे हा क्रम लावला गेलेला असतो. अर्वाचीन म्हणजे नवीन पर्वतरांगा आणि प्राचीन म्हणजे अतिशय जुन्या पर्वतरांगा. या ज्या पर्वतरांगा आहे त्या पर्वतरांगांचा जर विचार केला गेला तर त्याच्या 3 विभाग पाडले गेलेले असतात. त्यापैकी पहिला जो आहे तो पश्चिम हिमालय, त्यालाच दुसरं नाव दिलं गेलं आहे काश्मीर हिमालय. दुसरा जो आहे तो मध्य हिमालय, त्याला नाव दिलं गेलं आहे कुमाऊ हिमालय. आणि तिसरा जो आहे तो पूर्व हिमालय, त्याला नाव दिलं गेलं आहे आसाम हिमालय. अशा 3 प्रकारामध्ये प्रामुख्यानं हिमालय ही जी प्राकृतिक विभागाची जी रचना आहे ती विभागलेली दिसून येते. त्यानंतर दुसरा प्राकृतिक विभाग जो आहे तो भारताचा तो आहे उत्तर भारतीय मैदान. या उत्तर भारतीय मैदानाचा जर विचार केला गेला तर हा नकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला दिसून येतो. हे झालं उत्तर भारतीय मैदान. या उत्तर भारतीय मैदानाचे देखील टिपा द्या किंवा थोडक्यात उत्तर द्या म्हणून प्रश्न विचारला जाईल. तो जो आहे तो म्हणजे प्रामुख्यानं उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये सांगा. त्यापैकी त्याचं पहिलं जे वैशिष्ट्य आहे हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला याचं पहिलं वैशिष्ट्य नकाशाच्या माध्यमातून दाखवतो. पहिलं वैशिष्ट्य आहे हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या जा पायथा आहे म्हणजेच थोडक्यात शिवालिक जी पर्वतरांग आहे त्या पर्वतीचा शिवालिक जी पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेचा दक्षिणेकडील भागापासून ते प्रामुख्यानं जो भारताचा द्वीपकल्प जो आहे त्या द्वीपकल्पाची जी उत्तर सीमा आहे त्या उत्तर सीमेपर्यंत हा प्रदेश पसरलेला दिसून येतो. आणि म्हणून त्याचं आपण पहिलं वैशिष्ट्य सांगितलं गेलं आहे की हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरला आहे. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपल्याला पाहिजे ते म्हणजे हा जो मैदानी प्रदेश आहे तो पश्चिमेकडे राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरला आहे. हे झालं त्याचं दुसरं वैशिष्ट्य. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते तिसरं वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण जो भाग आहे तो बहुतांशी सखल व सपाट अशा स्वरूपाचा आहे. अशी ही त्याची 3 वैशिष्ट्य असलेली असतात. या प्रामुख्यानं उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे देखील 3 विभाग पडलेले असतात. त्या 3 विभागांची माहिती आपल्याला पाहायची असलेली दिसून येते. यामध्ये पहिला जो विभाग आहे तो म्हणजे गंगा नदीचं जे मैदान आहे ते मैदान असलेलं असतं. इथे तुम्हाला हा संपूर्ण हा हिरव्या रंगामध्ये दिसणारा जो भाग आहे तो प्रामुख्यानं हा गंगा नदीचा जो प्रदेश आहे तो प्रदेश असलेला दिसून येतो. यामध्ये या गंगा नदीचं जे खोरं आहे त्या खोऱ्याचा जो उतार आहे तो उतार पूर्वेकडे असलेला असतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ही गंगा नदी
कोणत्या दिशेकडे वाहते त्याच्यावरून आपल्याला त्या मैदानाचा उतार आपल्याला समजलेला दिसून येतो. आता इथे देखील प्रश्न विचारला जाईल, गंगा नदीच्या मैदानाची वैशिष्ट्ये सांगा. तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला पाहायचं असलेलं शेतं ते म्हणजे प्रामुख्यानं या मैदानाचा उतार पूर्वेकडे आहे. दुसरं वैशिष्ट्य, भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांशी भाग व बांगलादेश मिळून इथे गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे आणि त्यालाच नाव प्रामुख्यानं हा जो तयार झालेला जो प्रदेश आहे त्या प्रदेशालाच नाव सुंदरबनचा प्रदेश असं दिलेलं दिसून येतं. ही झाली गंगा नदीचं जे मैदान आहे त्या मैदानाची 3 वैशिष्ट्य असलेली दिसून येतात. अशा पद्धतीनं हा पहिला भाग झालेला असतो. दुसरा जो भाग आहे त्या भागाचा जर विचार केला गेला तर याच्यामध्ये थरच्या वाळवंट असलेला असतो. नकाशाच्या माध्यमातून आपण पाहूया, थरचं जे वाळवंट आहे ते प्रामुख्यानं या ठिकाणी असलेलं असतं. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिमेकडील जो भाग आहे त्या भागामध्ये हे थरचं वाळवंट असलेलं असतं. त्यालाच दुसरं जे नाव आहे ते मरुस्थल असं देखील दिलेलं असतं. हा संपूर्ण जो भाग आहे तो प्रामुख्यानं राजस्थान हे जे राज्य आहे त्या राज्यानं व्यापला गेलेला दिसून येतो. हा झाला प्रामुख्यानं थरच्या वाळवंटाची माहिती. तिसरा जो भाग आहे तो भाग म्हणजे पंजाबचा मैदानी प्रदेश असलेला असतो. नकाशाच्या माध्यमातून आपण पाहूया, हा झाला प्रामुख्यानं पंजाबचा मैदानी प्रदेश असलेला असतो. या पंजाबच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य जर पाहिले गेली तर जे मरुस्थळ आहे त्या मरुस्थळाच्या उत्तरेकडील जो भाग आहे तो पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला गेलेला असतो. हा संपूर्ण जो प्रदेश आहे, आरवली जो पर्वत आहे त्या पर्वताच्या व दिल्ली डोंगर रांग जे आहे यांच्या पश्चिमेकडे हा संपूर्ण पसरलेला दिसून येतो. हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाचं आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला पाहताना या मैदानाची संपूर्ण जी निर्मिती आहे ती प्रामुख्यानं सतलज आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत, मग बियास असेल, घग्गर असेल, रावी असेल, या तिच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्यांच्या संचन कार्यातून झालेली आहे. म्हणजेच सतलज आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे त्या गाळाच्या माध्यमातून या पंजाबचा जो मैदानी प्रदेश आहे त्या मैदानी प्रदेशाची निर्मिती झालेली दिसून येते. पंजाबचा मैदानाचा सर्वसाधारणपणे जो उतार आहे तो पश्चिमेकडे असलेला असतो. नद्यांनी वाहून आणलेला जो गाळ आहे त्या गाळाचे संचयन प्रामुख्यानं या प्रदेशामध्ये झालेलं दिसून येतं आणि त्यामुळं हा पंजाबचा मैदानी जो प्रदेश आहे तो सुपीक अशा स्वरूपाचा असलेला असतो आणि तेथे प्रामुख्यानं शेती जो व्यवसाय आहे तो व्यवसाय मोठ्या प्रमाणात चाललेला दिसून येतो. इथे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून पंजाबला भारताच्या धान्याचे कोठार म्हटलं गेलेलं दिसून येतं. हरित क्रांती जेव्हा झाली तेव्हा सर्वप्रथम पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांमध्ये ही हरित क्रांती झालेली असते. आधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान, संकरित अशा स्वरूपाची जी बियाणं आहेत त्याची लागवड याच्यामध्ये केली गेली असते आणि त्याच्या माध्यमातून या सर्व गोष्टींचा तंत्र एकत्र साधून पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढवलं गेलेलं दिसून येतं आणि म्हणून पंजाबला भारताच्या धान्याचे कोठार असं म्हटलं गेलेलं दिसून येतं. तिसरा प्राकृतिक विभाग जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे द्वीपकल्प असलेला असतो. हा द्वीपकल्पाचा जो भाग आहे तो प्रामुख्यानं त्रिकोणाकृती भाग असलेला असतो. इथे देखील प्रश्न विचारला जाईल, द्वीपकल्पाची वैशिष्ट्ये सांगा म्हणून. तर पहिलं वैशिष्ट्य आहे उत्तर भारतीय मैदानी जो प्रदेश आहे त्या प्रदेशाच्या दक्षिणेकडे व हिंदी महासागराकडे
निमुळता होत गेलेला जो प्रदेश आहे तो प्रदेश म्हणजे हा द्वीपकल्पीय प्रदेश असलेला दिसून येतो. पुन्हा सांगतो, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत गेलेला जो भाग आहे तो भाग म्हणजे हा द्वीपकल्प असलेला असतो. आता हा संपूर्ण जो भाग आहे त्या भागामध्ये अनेक तुम्हाला लहान मोठे पर्वत पठारे पाहायला मिळायला दिसते. मग यामध्ये प्रामुख्यानं मग महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर महाराष्ट्रामध्ये असणारा सह्याद्री पर्वत, गुजरातचा विचार केला गेला तर सातपुडा पर्वत असलेला असतो. त्या व्यतिरिक्त प्रामुख्याने इथं तेलंगण पठार असले असतं, महाराष्ट्र पठार असले असतं, माळव्याचे पठार असले असतं, बुदेलखंडेचं पठार असलेलं दिसून येतं आणि कर्नाटक पठार देखील यांचा समावेश झालेला दिसून येतो. अशापणे उत्तरेकडे असणारा जो अरवली जो पर्वत आहे, या अरवली पर्वत हा प्राचीन वली पर्वत असलेला दिसून येतो. या भागामध्ये प्रामुख्यानं सपाट मैदानं आणि यांची शृंखला असलेली दिसून येते. मध्य भागामध्ये प्रामुख्यानं विंध्य, सातपुडा पर्वत या पर्वतांव्यतिरिक्त आणि प्रामुख्यानं पश्चिमेकडे असणारा हा पश्चिम जो घाट आहे आणि पूर्वेकडे असणारा हा जो पूर्व जो घाट आहे, यामध्ये याकण देखील हा पर्वतीय प्रदेश विचारला. म्हणजेच याकाणी या द्वीपकल्पाचा जर विचार केला गेला तर उत्तरेकडे प्रामुख्यानं पाहिलं गेलं तर उत्तर भारतीय मैदान असलेलं असतं, पश्चिमेकडे पश्चिम घाट असलेला असतो, पूर्वेकडे पूर्व घाट असलेला असतो. यामध्ये असणारा हा त्रिकोणाकृती जो भाग आहे तो म्हणजे प्रामुख्यानं हा द्वीपकल्प असलेला दिसून येतो. त्यानंतरचा पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश. या किनारपट्टीचा हा संपूर्ण प्रदेशाची आपल्याला माहिती पाहिजे असली असते. एकूण भारताचा हा किनारपट्टीचा प्रदेश आहे. या संपूर्ण किनारपट्टीच्या ज्या प्रदेशाची लांबी आहे ती 7,500 किलोमीटर लांबीचा किनारपट्टीचा भाग भारताला लाभलेला दिसून येतो. द्वीपकल्पाचा जो भाग आहे त्या भागाच्या प्रामुख्यानं पूर्वेला आणि पश्चिमेला या किनारपट्टीचा हा प्रदेश असलेला असतो. या दोन्ही ज्या किनारपट्टी आहेत त्या किनारपट्टीमध्ये प्रामुख्यानं प्रचंड फरक असलेला असतो. पश्चिम किनारपट्टी जी आहे ती पश्चिम किनारपट्टी ही प्रामुख्यानं ही अरबी समुद्राला समांतर अशा स्वरूपाची असलेली दिसून येते. अरबी समुद्राला लागून ही संपूर्ण किनारपट्टीचा विचार केला गेला तर ही संपूर्ण किनारपट्टी ही खडकाळ स्वरूपाची असलेली दिसून येते. हा जो पश्चिम जो घाट आहे त्या घाटामध्ये उगम पावणाऱ्या अनेक ज्या नद्या आहेत त्या नद्या या अरबी समुद्राला जाऊन मिळताना दिसतात आणि त्या सर्वच्या सर्व नद्या या पश्चिम किनारपट्टीला जाऊन मिळताना दिसतात. या नद्या या पश्चिम घाटामधून वेगानं वाहताना दिसून येतात. त्यामुळं या ज्या नद्या आहेत ज्या किनाऱ्यावरती उतरतात त्या ठिकाणी या नद्या गाळाचे संचयन करत नाही, कारण पाण्याचा प्रचंड प्रमाणामध्ये वेग असलेला असतो आणि म्हणून या ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झालेल्या दिसून येतात. इथे त्रिभुज प्रदेश आपल्याला पाहायला मिळालेला दिसून येत नाही. दुसरी जी किनारपट्टी आहे ती प्रामुख्यानं पूर्व किनारपट्टी. ही प्रामुख्यानं बंगालचा जो उपसागर आहे या बंगालच्या उपसागराला लागून ही किनारपट्टी असलेली दिसून येते. आता हा संपूर्ण जो किनारा आहे तो प्रामुख्यानं नद्यांनी वाहून आणलेल्या जो गाळा आहे त्या गाळाच्या संचयानं बनलेला असतो. मग त्या काही नद्या ज्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या असलेल्या असतात, काही ज्या नद्या आहेत त्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन या संपूर्ण जो किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीला येऊन मिळालेल्या असतात. दूरवरून या अनेक प्रकारच्या ज्या नद्या आहेत त्या वाहत येऊन पूर्व किनाऱ्याला प्रामुख्यानं जमिनीचा जो उतार आहे तो मंद झालेला दिसून येतो आणि हा मंद उतार झाल्यामुळे प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये गाळाचं जे संचयन आहे ते संचयन या नद्या भारतातील या पूर्व किनारपट्टीवरती
करताना दिसून येतात. त्यामुळं प्रामुख्यानं ते गाळाचे संचयन झाल्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये या पूर्व किनारपट्टीवरती त्रिभुज प्रदेशांची नद्यांच्या मुखाशी निर्मिती झालेली दिसून येते. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फरक जाणवेल की पश्चिम किनारपट्टीवरती खाड्यांची निर्मिती झालेली दिसून येते, तर पूर्व किनारपट्टीवरती प्रामुख्यानं त्रिभुज प्रदेशाची जी निर्मिती आहे ती निर्मिती झालेली दिसून येते. पाचवा प्राकृतिक रचनेचा जो भाग आहे तो म्हणजे द्वीपसमूह असलेले दिसतात. नकाशाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. पूर्व बाजू आणि पश्चिम बाजू या दोन्ही ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं हे द्वीपसमूह पाहायला मिळालेले दिसून येतात. पहा, या दोन ठिकाणी आपण हे द्वीपसमूह पाहिलेले दिसतात. भारताची जी मुख्य भूमी आहे त्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ देखील अनेक लहान मोठी बेटे असले असतात. त्यांचा समावेश ही किनारी बेटे म्हणून केला गेला असतो. पुन्हा एकदा सांगतो की भारताची ही पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी जी आहे त्या किनारपट्टीच्या जवळ जी लहान मोठे जी बेटे आहेत त्यांना किनारी बेटे म्हटले गेले असतात, कारण ती समुद्राच्या किनाऱ्याजवळ असले. त्या व्यतिरिक्त अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यामध्ये देखील एक मोठा द्वीपसमूह असलेला असतो. अरबी समुद्रामध्ये असणारा जो द्वीपसमूह आहे त्या द्वीपसमूहाला लक्षद्वीप बेटे असं म्हटलं गेलेलं दिसून येते. तर बंगालचा जो उपसागर आहे त्या बंगालच्या उपसागरामध्ये असणारी जी बेटं आहेत त्या बेटांना अंदमान निकोबार बेटांचा समूह असं म्हटलं गेलेलं दिसतं, किंवा अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावानं ती ओळखली गेली दिसतं. बहुतांशी लक्षद्वीप जी बेटे आहेत ती बेटे प्रामुख्यानं ही प्रवाळ जी कीटक आहेत त्या प्रवाळ कीटकांपासून ती तयार झालेली दिसतात आणि म्हणून त्यांना प्रवाळ बेटे देखील असं म्हटलं गेलेलं दिसून येतं. विस्तारानं ही बेटे लहान असून त्यांची उंची देखील कमी असलेली दिसून येते. अंदमानचा जो समूह आहे त्या समूहामधील असणारी जी बेटे आहेत ती प्रामुख्यानं ज्वालामुखीय बेटे असलेले दिसतात आणि त्यामुळं ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत जो भाग आहे त्या भागामध्ये उंच उंच डोंगर आपल्याला पाहायला मिळालेले दिसून येतात. या समूहातील प्रामुख्यानं बॅरन बेट हा जो भाग आहे किंवा हे जे बेट आहे त्या बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी असलेला असतो. निकोबार जी समूहातील जी बेटे आहेत ती कंकण द्वीपाच्या स्वरूपात असलेली दिसून येतात. अंदमानचे देखील या बेटांचे 3 भाग पाडले गेले असतात. एक उत्तर, मध्य आणि दक्षिण असे 3 भाग आपल्याला पाडलेले दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून आपण या अंदमान निकोबार बेटांची माहिती घेतली गेलेली दिसून येते. अशा पद्धतीनं द्वीपसमूहाचे लक्षद्वीप बेटे आणि प्रामुख्यानं अंदमान निकोबार बेटे असे 2 भाग पाडलेले दिसतात. किनाऱ्याजवळ असणाऱ्या बेटांना किनारी बेटे म्हटले असतात आणि खोल समुद्रामध्ये असणारी जी बेटे आहेत त्या बेटांना सागरी बेटे असं म्हटलं गेलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं भारताच्या प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून आपण त्याचे 5 भागांची माहिती पाहिली गेली असते. पहिला आहे हिमालय, दुसरा आहे उत्तर भारतीय मैदान, तिसरा आहे द्वीपकल्प, चौथा आहे तो म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश आणि 5वा आहे द्वीपसमूह. धन्यवाद.